अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आनंद देणारं घरकुल रॉयल प्लॅनेट मध्येच. सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्सचा भव्य प्रीमियम रेसिडेन्सी प्रकल्प रॉयल प्लॅनेट. प्रशस्त पार्किंग, बास्केटबॉल कोर्ट, भव्य जिम, सोलर नेट मीटरिंग. रॉयल प्लॅनेट, राजेश मोटर्स समोर, ताराराणी चौक, कोल्हापूर. संपर्क 94 21 11 17 94. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कोल्हापूरचा गळा कापताय संजय पवार. मुख्यमंत्र्यांनी 100 कोटींच्या रस्ते प्रकल्प घोटाळ्याची CID चौकशी करून कोल्हापुरातील सूत्रधार आका व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करावा. या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रतिकात्मक 100 कोटीच्या नोटांची गाड्यातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार म्हणाले, काही वर्षापूर्वी 100 कोटीचे रस्ते कोल्हापुरात होणार, इथं मिरज के टिकटी येथे एक तत्कालीन पालकमंत्र्यांनी इथल्या काही पुढाऱ्यांनी एक जाहीर सभेत सांगितलं आणि शुभारंभ केला. 100 कोटी रस्त्यांनी 16 रस्ते आम्ही करणार म्हणून आणि चकचकीत गुळगुळीत रस्त्यासारखे आपले रस्ते चांगले मिळणार असं कोल्हापूरकरांना अशी जाहीर केलं. कुठे आहेत रस्ते, कुठे गेले रस्ते? 16 महिने झाले तरी 65% काम पूर्ण झालं आहे आणि 100 कोटी देणार असं शासनानं सांगितलं. आणि 100 कोटीपैकी आता जर माहिती घेतली आम्ही, फक्त 23 कोटी शासनाला प्राप्त, आपल्या महापालिकेला प्राप्त झाले आहेत. निव्वळ फसवणूक, निवडणुकीच्या तोंडावर मताच्या राजकारणासाठी ह्या सरकारने आमच्या कोल्हापूरला फसवलं आहे. ह्या सरकारने माफी मागितली पाहिजे. आणि पहिल्यापासून षडयंत्र होतं की पद्धतशीरपणे कोण ठेकेदार पाहिजे, जादा टक्केवारी आम्हाला कोण देईल, त्याची ऐपत काम करण्याची काय आहे की नाही आहे हे न बघता संबंधित ठेकेदार असा काढला की त्याच्याने जास्तीत जास्त पैसे खाता येतील. कोण आहे अक्का, कोण आहे कोल्हापूरातल्या अक्का हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अक्काला मदत करणारी कोण आहेत ते इथल्या अधिकारी, मग चीफ ऑडिटर त्यावेळेचे असून दे, तत्कालीन नगराभियंता असून दे. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी कोल्हापूरचा गळा कापताय तुम्ही, कोल्हापूरचं नुकसान करताय, कोल्हापूरला फसवताय. निव्वळ कोल्हापूरकरांनी फसवणूक केलेली आहे. ह्याची CID चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांनी CID चौकशी केली पाहिजे. आणि कोण अक्का आणि अक्काला मदत करणारे कोण पदाधिकारी आहेत त्यांना पहिलं तुम्ही गजाआड करा, त्यांच्या गुन्हे दाखल करा. आणि हा जो संबंधित ठेकेदार आहे त्यांनी काम अपूर्ण ठेवलं आहे त्याला ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि कोल्हापूरला न्याय देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी करावं अशी मी विनंती करत आहे. काही जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्या दारातले रस्ते बाकी इस्टिमेट प्रमाणे चकचकीत झालेले आहेत. आणि जनतेचे नकोत, जनतेचे जे कर भरतायत ते जनते रस्ते कसे पण चालतात. आता पाऊस चालू झाला आहे आणि कायद्यानं 15 मे नंतर डांबरीकरण आपण करू शकत नाही. कशाला झक मारायला इथं बसलाय तुम्ही खुर्चीवर. आणि त्या मॅडम आहे, त्या मॅडमना आम्ही 10 वेळा सांगितलं तुमची बैठक द्या, बैठक द्या. प्रशासकीय अधिकारी आहेत, ते प्रशासक आहेत, त्यांची जबाबदारी त्यांना झटकून नाही चालणार. आज महिला अधिकारी म्हणून आमची काही बंधनं आहेत आम्हाला. पुरुष अधिकारी आता त्या गेटमधनं गाडी सोडली नसते आम्ही बाप किंवा श्राद्ध दाखवा असं म्हटलं असतं. पण मॅडमने आम्हाला वेळ दिली पाहिजे. आता भविष्यात ह्याच कामासाठी CID चौकशी करा ही मागणीसाठी त्यांच्या दारात सुद्धा पुढच्या आठवड्यात आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि त्या मॅडमला जाब विचारू. कोल्हापूरला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. रस्ता प्रकरण घोटाळ्यावर महानगरपालिकेच्या प्रशासकांची 4 दिवसाच्या आत बैठक घ्यावी, अन्यथा ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, युवा सेनेचे मनजित माने, हर्षल सुर्वे, विशाल देवकुळे, दिनेश साळोखे, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, पूनम फडतरे, दीपाली शिंदे, कमल पाटील, शुभांगी पवार, रीमा देशपांडे, विनोद खोत, शशिकांत बिडकर, हर्षल पाटील आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.